आता आपण परत बिस्लरीचं पाणी घेतलंय. बरोबर. इथे ठेवूया आणि आपल्या जारचं पाणी घेऊया. हे ORP लिक्विड आहे. ORP म्हणजे पाण्याची घनता किती आहे, पाण्यामध्ये जे शरीराला लागणारे प्रोटीन आहे की नाही हे बघतात. ORP मीटर पण असतो. जर मायनस झालं तुमचं मायनस तर पाणी ओके आहे, पण प्लस झालं तर पाणी घातक आहे. म्हणजे 700 प्लस 800 प्लस तर घातक आहे, पण -700 तर ते पाणी चांगलं आहे. आता -700 किंवा -800 हे मिळण्यासाठी तुम्ही नारळाचं पाणी पिऊ शकता, तुम्ही फळभाज्या ते खाऊ शकता, किंवा द्राक्षाचं माहिती तर मायनस आहे, सफरचंद मला मायनस आहे. पण ज्यावेळी तुम्ही जारचं 1 ग्लास पाणी पिताना तर तुम्ही नारळ पाणी 10 पियाल तेवढं ते ORP होतं, तेवढे 1 ग्लास मध्ये होतं. म्हणजे तुम्ही 10 नारळ पाणी पिणार म्हणजे 100 रुपये एक नारळ पाणी, म्हणजे 1000 रुपयाचं तुम्ही नारळ पाणी पिणार तेव्हा तुम्हाला ते 700 ORP मीटर मिळणार आहे, 700 तुम्हाला प्रोटीन मिळणार आहे. पण याच्या एका ग्लासामध्ये तुम्हाला तेवढं ते कव्हर करून घ्या. आता याच्यामध्ये बघा हा जो कलर आहे, हा जर कलर आला तर आपलं पाणी एकदम ओके, आणि जर हा कलर आला एकदम व्हाईट तर पाण्यामध्ये काहीच नाही. आता बघा 1 2 3 4 काही नाही. 1 2 3 4 पाणी तेच, पण जार मध्ये गेलं, मिनरल्स घेऊन आलं आणि त्याने हे बघा आधीच बॅक्टेरिया हे गेले. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे पाहिजे आवश्यक ते याच्यामधनं मिळते आपल्याला. परत तुम्ही बाहेर नाही आलात, पाणी पिऊन कुठलं दुसरं घरी आलात, परत पाणी पियालात का परत तुमची बॉडी अल्कलाइन होते. आपण बाहेर जाताना बॉटल मध्ये घेऊन पाणी घेऊन पिऊ जाऊ शकतो शकतो. तसं काय प्रॉब्लेम नाही. 4-5 तास नाही, मी आता घेतले ना बॉटल मध्ये, बघा माझ्या बॉटल मध्ये पाणी आहे, हा, तेच म्हणतो. हे अल्कलाइन आहे. दुसरी गोष्ट, आपण हे पाणी भरून कधी कधी लोक माहिती का थंड पाणी पितात, फ्रीज मध्ये ठेवण्याचा काय प्रॉब्लेम आहे का? हा. गरजच नाही ना तुम्हाला. पाणी पिलं की काय करायचं, तुम्हाला थंड